ताली वाजून आपण मनापासून म्हणूया, येशू माझ्यासाठी नव्हे तुझ्यासाठी मी जीवन जगण्यास तयार आहे म्हणून देवाला वचन देऊन आपण या गाणं म्हणूया. पोटाच्या एका बाजूला असलेली गाठ कोणाच्या तरी प्रभूने आता दूर केलेला आहे. दोन्ही डोळ्याला ते ताण पडतो ते ताण अनेकांचा प्रभू आता दूर करून देत आहे. जसा साईडला काहीतरी वाढत आहे किंवा अटकल्यासारखा होते अशा कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. लेखवीच्या जागेच्या संबंधातील अनेक समस्या अनेकांचा प्रभू सोडून देत आहे. गुदमरल्यासारखा होण्यास श्वास घ्यायला अवघड होत आहे. अशा त्रास असलेल्या लोकांना डोक्याच्या संबंधातील तक्रार असलेल्या अनेकांना प्रभू आता सुटका देत आहे. राग भरून बसणारे अनेक लोकांना पवित्र आत्मा राग सोडण्यासाठी सांगत आहे. रागाच्या बंधनातून सुटका घ्यायला सांगत आहे. देवाच्या कृपेने आपल्याकडे 3 फादर आहोत आणि तिन्ही फादर मिळून तुम्हामध्ये जे काही अंधाराच्या शक्ती आहे ते दूर करण्यासाठी आता प्रार्थना करताय आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आता तुम्ही हात जोडून नम्र होऊन प्रार्थना करा. माझ्या मागे बोला, प्रभू ख्रिस्ता नम्रतेने तुझी सेवा करण्यासाठी सर्वांना दान दे. तुझ्या नावाला शोभायमान होईल असे जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा दे. येशू प्रभू पवित्र आत्म्याने भरण्याच्या ऐवजी बाळपणापासून आज
आजपर्यंत आमच्या शरीरामध्ये आत्म्यामध्ये मनामध्ये अनेक प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींना दुष्ट शक्तींना दिल्याबद्दल माफी मागतो. आम्हाला सुटका पाहिजे, पूर्ण सुटका पाहिजे. दानाने आम्हाला भर. हालेलुया, 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 हालेलुया. कोणी हात वर करत थोडी वेळ तुम्ही आता स्तुती करणार, तेव्हा अंधाराच्या शक्ती, दुष्ट शक्ती यांच्या बंधनापासून आता तुम्ही हात जोडून मनापासून पश्चाताप अंतःकरणात प्रार्थना करते रहा. संरक्षण कर येशू, तुझ्या इच्छेने चाल तू येशू, तुझ्या रक्ताने संरक्षण कर येशू, तुझ्या इच्छेने चाल तू येशू. पवित्र आत्म्याने तू येशू, पवित्र आत्म्याने संरक्षण कर येशू, तुझ्या रक्ताने संरक्षण कर येशू, तुझ्या इच्छेने चाल तू येशू. पवित्र आत्म्याने पवित्र आत्म्याची शक्ती दे येशू, 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 पवित्र आत्म्याची शक्ती दे
शर्ली परेना, राहणार नांदबाड. माझी साक्ष मला द्यायची होती, पण कधीपासून द्यायची आहे मला काहीच कळत नव्हतं. कारण की मी व्हिडिओ करून पाठवून, पण मला इच्छा होती की नाही, मला अंमलाईकडेच येऊन ती साक्ष द्यायची. आता पण मी आली होती, पण मला भीती वाटत होती की मी कशी देऊ. पण देव सांगतो की तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा आहे. त्याचमुळेच मला त्यांनी हिंमत दिली, आईने शक्ती दिली आणि आज मी माझी साक्ष इथे द्यायसाठी आली आहे. माझी प्रमोशनची एक्झाम होती आणि मला खूप भीती वाटत होती की ती एक्झाम कशी जाईल. तर मी फादरांना फोन केला की फादर, ती एक्झाम कशीही जाऊ दे, मी त्याच्यात पास होऊ दे किंवा फेल होऊ दे, पण मला ती सामोऱ्या जाण्यासाठी शक्ती दे. आणि समजा मी त्याच्यात फेल झाली तर ते फेलियर घेण्यासाठी मला हिंमत दे, प्रेरणा दे की मी पुढच्या वेळी अजून चांगलं करून ती प्रमोशनची एक्झाम पास करेन. पण काय चमत्कार, माझी ती एक्झाम पहिल्याच ह्याच्यामध्ये मी क्लिअर केली. त्यामुळे मी अंमलाईचे अगदी मनापासून आभार करते. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी येतात, आम्ही पुढे जात असतो, तेव्हा फक्त अंमला आईचं नाव घेतलं किंवा मायाळू कुमारी हा शब्द जरी बोलला तरी पण काही जे अडथळे असतात ते आपोआप बाजूला होतात. त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभारी आहे. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीजस. अनेकांच्या डोक्यातील अपराधी भावना पवित्र आत्मा दूर करून देत आहे. हालेलुया. अपराधी भावना निघून गेलं तर शैतानाचा एक खेळ बंद झालं असं त्याचा अर्थ आहे. पाप करायला पुढे लावणार, त्यानंतर आपल्या मागे लागणार, तुझ्या मोठी पाप आहे, तुला क्षमा नाही मिळणार. हालेलुया. तुला देव आता सोडलेला आहे, देव तुझ्यावर प्रेम करत नाही, देवाने तुला टाकून दिलं, असा प्रकारे वगैरे चुकीच्या माहिती डोक्यात भरण्याचं काम शैतान करत आहे. त्यातून देवाने तुम्हाला सुटका दिली आहे. हालेलुया. अनेकांना देवाने एक अनुभव दिलेला आहे की देव माझ्यावर प्रेम करत आहे, देवाने माझ्या पापांची क्षमा केली आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांना, काही लोकांना चक्कर येत होते. चक्कर येऊन कधी कधी खाली पडत आहे, असे कोण आहे का इकडे? असेल तर हात वर करा. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर त्या बंधनातून सोडवत आहे. हालेलुया. हालेलुया. पोटाच्या संबंधातील अनेक विकार प्रभू दूर करून देत आहे. हालेलुया. काही लोकांच्या कुटुंबामध्ये, जीवनामध्ये भरपूर दमवलं जात आहे, असा एक अनुभव होते. ज्या लोकांचं जीवन एकदम कष्टाचा, त्रासाचा, दुःखमय आहे, अशा अनेकांना परमेश्वर त्या भयंकर जे त्रास होत आहे त्या स्थितीतून सोडलेला आहे. काही लोकांचा पायाच्या, हाताच्या, बोटांच्या भागामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. आता रक्त पुरवठाचा परमेश्वराने व्यवस्था केली आहे. हालेलुया. अधून मधून जुलाब लागत आहे, असे वारंवार त्रास होत आहे, अशा अनेकांना प्रभूने त्या जुलाबाच्या समस्यापासून सोडवलेला आहे. डोक्याच्या संबंधातील अनेक त्रासापासून तुमच्यामध्ये अनेकांना प्रभूने सोडवलेला आहे. विशेष प्रकारे डोक्यामध्ये रक्त पुरवठाची प्रभू व्यवस्था करून देत आहे. काही लोकांना स्वतःचं घर अजून पाहिजे तसे नाही, अशा अनेकांना स्वतःचा घर होण्याचा प्रभूने व्यवस्था केली आहे. हालेलुया. असे कोणतरी आहे ज्यांच्या घरी लहान मुलांचा जन्म आणि वाढ थोडा त्रासदायक गोष्ट आहे. अशा काही कुटुंबांना त्या बंधनातून प्रभूने सुटका देऊन बाळाचा देणगी आणि बाळांचा वाढ या संबंधामध्ये असलेले बंधन तोडून अनेकांना प्रभू आशीर्वाद करतात. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि
आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.